श्रीकृष्णाय नमः। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः। भगवान सांगत आहेत, ज्याच्यामुळे कोणाही माणसाला उद्वेग वाटत नाही आणि जो कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग यापासून मुक्त आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हा श्लोक शांततेचा, सत्वाचा आणि समत्वाचा संपूर्ण अर्थ सांगतो. असा भक्त कुणाचं मन दुखावत नाही, कुणालाही अस्थिर करत नाही, ज्याचं अस्तित्व स्वतःच शांततेचं आणि स्थैर्याचं स्रोत असतं. जसा आकाशाचा विस्तार असतो, निशब्द पण सर्वांना सामावून घेणारा, तसा तोही शांततेत सर्वांशी जोडलेला असतो. जग त्याच्यावर परिणाम करू शकत नाही. तो जगाशी तुटलेला नाही, उलट तो पूर्ण सजग आहे. तो न आनंदात खुलतो, न दुःखात खचतो. लोकांच्या टीकेने तुटत नाही, स्तुतीने फुगत नाही. त्याचं मन खोल नदीसारखं बाहेरून प्रवाही पण आतून शांत. तो हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग यापासून मुक्त आहे. हर्ष म्हणजे बाह्य सुखांवर अवलंबून असणे, अमर्ष म्हणजे अहंकाराची जखम, भय म्हणजे गमावण्याची भीती आणि उद्वेग म्हणजे मनाची अस्थिरता. ही चारही बंधनं ज्याने जिंकली तो भगवंताचा प्रिय भक्त. असा भक्त कोणाचं आयुष्य बदलतो, पण स्वतःला हरवून नाही. तो प्रकाशासारखा आहे, स्वतः झळकतो आणि इतरांना उजळवतो. असा भक्त म्हणजे शांत दीप, निशब्द, तेजस्वी. तो न कुणाला दुखावतो, न कुणामुळे दुखावतो. त्याच्या शांततेत भगवंताची उपस्थिती, त्याच्या वर्तनात भगवंतांचं दर्शन आहे. म्हणूनच तो भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. श्रीकृष्ण शरणं मम.